आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सगळ्यांसाठी पुलाव थोडा बाजूला काढून ठेव, कारण काय रुद्र जर आला तर तो सगळं संपवून टाकेल, चाटून पुसून खाईल. कुणालाच काही बोलणार नाही. काय हे काही जगातलं शेवटचं पाऊल नाहीये, इथे सुद्धा आहे. मग रुद्र दादांना सगळंच खाऊ द्या, म्हणजे मला भांडी घासायलाच नको. अरे काय अरे हो, पण माशे आहे कुठे? राजन भाऊजी कामात येतो. काम वाढली आहेत ना जरा, तू नाही येऊ शकणार. काम काय चालूच राहतं. जेवणाच्या वेळी सगळं बाजूला ठेवायला हवं ना. मी बोलावून आणते. हो आण. बरोबर आहे गौरीचं, वेळीच जेवायला हवं. तू एक काम कर ना गौरी, तू त्याचा डब्बा भरून दे. देवी काही वरती दोघं एकत्र जेवती. आणि चंदू तू एक काम कर, गौरीने दिलेला डब्बा वरती नेऊन दे आणि त्यांची ताटं वरतीच वाढ. हा देविकाजी, तुम्ही हा मुद्दा नमूद केलात ना? हो केलाय. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो. रुद्र सर, मी आपल्यासाठी जेवण इथेच घेऊन येऊ का? काम जास्त आहे ना, इथेच खाऊयात. काय झालं? पुलाव. पुलाव? पुलावाचा वास येतोय. येणारच पुलावाचा वास येणारच, कारण पुलावात वाडगा आहे. काय चुकलं वाटतं, वाडग्यात पुलाव आहे. या वाडग्यात पुलाव आहे? हा, गौरीजींनी पुलाव केलाय. हो तुमच्यासाठी. मज्जा आहे बाबा, मज्जा आहे बाबा. रुद्र सर, मी म्हणत होते आपण आधी काम करून घेऊयात का? चंदू काका, तुम्ही पुलाव इथे ठेवून जा ना, आम्ही इथेच खाऊ. अजिबात नाही. का म्हणजे अहो एकत्र जेवायचंय ना, विसरलात का तुम्ही? तुम्ही पण माझ्यासारखे विसरायला लागले. चंदू शेठ, खूप काम आहे, नाही येऊ शकत खाली. तेच तर. नाही, गौरी काय म्हणते की जेवायच्या वेळी काम करायचं नाही. इटिंग टाइम नो वर्क. बघा, ऑफिस मध्ये आल्यावर मी इंग्लिश पण बोलतो. चंदू काका, गौरीला माहित नाही ना काम किती असतं ते. रुद्र सरांना वेळच नाही मिळणार खाली यायला. असं म्हणताय? मग एक काम करा, चव तरी घेऊन बघा, म्हणजे काही कमी असेल तर टाकता येईल. बरं द्या. असं म्हणताय?